आपण कोणत्या अवस्थेमध्ये असताना तुकोबारायांनी आपल्याला अनुग्रह दिला हेही निळोबाराय सांगतायत. मी तो नेणते नेणता हित काही, होतो वहाविलो दुःख चिंता प्रवाही, उदासीन होऊन या जीव देता. अगदी इतक्या टोकापर्यंत आले होते. अकस्मात हा पावला प्राणदाता, त्वरे येऊन या समाधान केले, धरोनी करी हृदयी मिळविले, निजमस्तकी हात ठेवून तेव्हा, केला तत्वबोधी क्षणेची रिघावा, महाभाग्य हे आज उदित झाले, गुरुस्वामींनी सत्कृपे क्षेम दिले. हे तुकाराम महाराजांच्या बद्दल ते लिहितात. आणि तुकाराम महाराजांचं वर्णन करताना जसं निवृत्तीनाथांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीला भरती येते असं म्हणूयात आपण, तसंच यांचं झालेलं आहे. तुकाराम महाराज त्यांचा मार्ग यांचं वर्णन कसं करतात ते बघा, की तुकोबांचा महिमा कसा. जयाची मती नेणती वेदचारी. तुकाराम महाराजांची मती 4 वेदांना सुद्धा कळणार नाही म्हणतात ते. बहुशास्त्र सिद्धांत ही ऐल मेरी. सगळे शास्त्र सिद्धांत त्यांच्या अलीकडचेच आहेत. ऋषी ही बहु मतमतांतरेसी पाहती परी हा नेणवे तयांसी. तुकोबराय काय सांगतात ते ऋषींच्याही पलीकडचं आहे, त्यांनाही कळणार नाही. आणि काय त्यांचा मार्ग आहे मग ते अतिशय महत्वाचं वाटतं मला हा त्यांचा अभंगाचा एक तुकडा. पहा ते काय म्हणतायत की कसं 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 सांगतायत तुकोबाराय, त्यांचं काय नेमका उपदेश आहे. न लागे तू ते योग यागी वसावे. काही गरज नाही तुम्हाला योगाची यागाची. आहेसी जसा तोची असूनी व्हावे. जसे आहात तसे असू द्यात तुम्ही, आणि तिथून तुमचं आम्ही रूपांतर करू शकतो, पालट करू शकतो तुकोबारायांच्या पद्धतीने तुम्ही गेलात तर. न लागे तू ते भोगणे त्यागणे. जे जे भोगात रमलेले आहेत त्यांना, आणि जे त्यागात त्याग करू इच्छितात त्यांना त्याची दोघांची गरज नाही. न लागे दुरी गम्य देशांतराई. लांब जायची आपला देश सोडून कुठे गरज नाही, पर्वतात आणखीन कुठल्या गुहेत वगैरे वगैरे. असा सुगम पंथ या तुकयाचा, नवेची कदा आदरू साधनांचा. असा तुकाराम महाराजांचा सोपा मार्ग आहे. जया सर्व पदार्थ जाती उपेक्षा, न घेऊन काहीच ऐश्वर देतो, स्वय आपणासारखे त्या करीतो. कोणाकडून काही घेत नाही. आपल्याला कल्पना आहे शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, तो नाकारला. तर हे तुकाराम महाराजांचं वर्णन निळोबाराय करतात. ही नक्कीच आपल्याला महत्वाचं आहे असं म्हणावं लागतं. हा एक मुद्दा आपल्याला सांगायचा होता. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे. ती म्हणजे कोणती, ती म्हणजे निळोबारायांची गुरुपरंपरा. तुकाराम महाराज हे त्यांनी त्यांचे साक्षात्काराचे स्फूर्तीचे गुरु आहेत, हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याच्यासाठी प्रमाणं पण दिली, महिपती आहेत, ते स्वतः आहेत खरं म्हणजे. नंतर दुसरे त्यांच्या चरित्रकार ते आहेत पांडुरंग बाबा. पण आणखी एका वेगळ्या दृष्टिकोनातून परंपरा ज्याला म्हणतो आपण, खरं तर त्याच्याबद्दल काही थोडेसे मधल्या काळामध्ये वादप्रवाद होते, थोडीशी चर्चा होती. पण आता ऐतिहासिक प्रमाणांनी अगदी सरळ सरळ सिद्ध झालेलं आहे. मी माझ्या तुकाराम दर्शन या ग्रंथामध्ये त्याचं खूप विस्ताराने विवेचन केलेलं आहे. ते असं आहे की तुकाराम महाराजांची जी गुरुपरंपरा तीच निळोबारायांची असणार आहे. तर ती कोणती गुरुपरंपरा आहे त्यांची, जी ज्ञानेश्वर महाराजांची गुरुपरंपरा तीच तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा. आणि ती कल्पना आहे तुम्हाला की आदिनाथ उमा बीजे प्रगटले. भगवान शंकर, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, इथपर्यंतची परंपरा सगळ्यांना माहिती आहे. ती अगदी इथे सुद्धा आलेली आहे. कुठे ज्ञानेश्वरीत आलेली आहे, अभंगांच्या मधून आलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या. आता पुढे काय झालं हा खरं महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुकाराम महाराजांनी आपली एक गुरुपरंपरा सांगितली, ती कोणती आहे, ती अशी आहे की राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी आणि तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या नंतर साक्षात जे आहेत त्या बहिणाबाई आहेत, आणि उत्तरकालीन जे आहेत ते निळोबा आहेत. इथपर्यंत आपण निशंक आहोत. पण मुख्य मुद्दा राघव चैतन्यांच्या अगोदरचं काय. तर काही लोकांना असं वाटलं की राघव चैतन्य हे व्यासांच्या परंपरेमध्ये आहेत, म्हणून तसा एक अभंग निळोबांच्या गाथेमध्ये, पण तो सगळ्या गाथांमध्ये नाही, म्हणजे तो प्रक्षेपित असण्याची शक्यता जास्त आहे. ते मुख्य महाविष्णू चैतन्याची मुळे वगैरे वगैरे, तो अभंग काही निळोबांचा वाटत नाही. कारण निळोबांना ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे त्या बहिणाबाई सिऊरकर,
ज्यांच्याविषयी निळोबाराय आरती लिहितात, जय माये बहिणाबाई मूळ ब्रह्मस्वरूपिणी, केवढा गौरव आहे. तर त्यांनी आपली गुरुपरंपरा सांगितलेली आहे आणि त्या तुकाराम महाराजांच्याकडनं त्यांनी ऐकलेली आहे, म्हणून तो फार महत्वाचा दुवा आहे. त्या काय सांगतात बहिणाबाई, त्यांचा अभंग आहे. त्या असं सांगतात की हा जो उपदेश आहे आत्तापर्यंत चालत आलेला ज्ञानेश्वर महाराजांचा, तो त्यांनी सच्चिदानंद बाबांना सांगितला, त्यांचा शिष्य सच्चिदानंद. आणि त्याच्यानंतरची जी परंपरा आहे त्यांचा शिष्य विश्वंभर, विश्वनाथ असं ते म्हणतात इथपर्यंत. आणि मग पुढे त्यांनी राघव चैतन्याला उपदेश केला, मग केशव चैतन्य, मग पुढे बाबाजी वगैरे वगैरे. ते विश्वनाथ कोण? तर माझा असा कयास आहे, अंदाज आहे की तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंभर बाबा हेच ते विश्वनाथ आहेत. तर अशी परंपरा ती आलेली आहे सर. आता बहिणाबाईंचं प्रमाण तुम्हाला केव्हाही मानावं लागतं निश्चितपणे. आणि हा जर निळोबांचा अभंग खरा नसेल, असं नसेल, कारण तो सगळ्या प्रतिमध्ये नाहीये, तर आपल्याला बहिणाबाईंचंच प्रमाण मानावं लागतं. आणि पूर्वीचे लोक मानत होते की ज्यांच्या नंतर वास्कर मंडळी आली, मल्लप्पा वास्कर हे वास्करांचे आद्य पुरुष, मल्लप्पांना गुरुस्थानी असणारे बहिणाबाईंच्याच गावचे, बहिणाबाईंच्या ऑलमोस्ट समकालीन म्हटलं तरी चालेल, काही काळ तरी नक्कीच ते समकालीन असणार आहेत, ते म्हणजे शंकरस्वामी सिऊरकर. शंकरस्वामी सिऊरकरांचं गुरुपरंपरेचं स्तोत्र आहे ते, ल.रा. पांगाळकरांनी त्यांच्या तुकाराम चरित्र छापलेले, त्याच्यात ते सांगतायत ही परंपरा जी बहिणाबाईंनी सांगितली. मग आता त्यांना जर निळोबांनी परंपरा सांगितली असेल ही जी चुकीची आहे, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे, ती त्यांनी सांगितली असती ना. म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्रमाण म्हणजे शंकरस्वामी आहे. म्हणजे ज्यांना ही मानायची नाही परंपरा मी आत्ता सांगितलेली, त्यांना शंकरस्वामींनाच रिजेक्ट करावं लागेल आणि मग प्रॉब्लेम येतील. पण तो मुद्दा वेगळा आहे. हीच परंपरा पुढे, आणखीन मुद्दा तुम्हाला पुढचा सांगतो, निळोबांचे चरित्रकार पांडुरंग बाबा यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे हे नक्की झालं की ही परंपरा जी ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा आहे, तीच तुकाराम महाराजांची, तीच निळोबारायांची, तीच परंपरा अशा पद्धतीने आहे. निळोबारायांच्यापर्यंत आपण आलो. पुढे काय झालं, आता त्यातली एक परंपरा माहिती आहे आपल्याला. निळोबारायांचे शिष्य जे आहेत ते शंकरस्वामी सिऊरकर आहेत, आणि त्यांच्यानंतरची ती परंपरा वास्करांच्या घराण्यात राहिली, वल्लप्पांच्या नंतर आजतागायत. हा झाला एक प्रभाव निळोबांच्या पश्चात वारकरी संप्रदायाचा. दुसरा, त्याच्या अगोदरचा तो तुकोबारांच्या पासून चालत आलेला तो देहूकरांच्या मंडळींनी चालू ठेवलेलाच होता, अद्यापही तो चालू आहे. त्यांचं स्वतंत्र फळ आहे, त्यांचं देवस्थान आहे, ते वेगळं सांगायची गरज नाही. पण आता स्वतः पांडुरंग ते सांगतायत निळोबांची परंपरा. त्याप्रमाणे श्रीगोंद्याजवळ देऊळगाव येथे विप्र खंडोजी हे निळोबांचे शिष्य आहेत. निळोबांनी आता हे ते सांगतात बरं का, खंडोजी पांडुरंग बाबा सांगतायत, काय सांगतायत, आपल्या कंठीची वंशमाळा घातली गळा खंडोबाच्या, माथा ठेवून कृपा करा, कचली वंश परंपरा, चैतन्य संप्रदाय बरा, कैलासनाथ मूळ गुरु. म्हणजे परत तिथे आलो आपण, मुख्य महाविष्णू ते नाहीये, कैलासनाथ मूळ गुरु हे ते कोणाला सांगतायत, आता खंडोबाबाला सांगतायत. तिथपर्यंत. नंतर आणखीन एक गोष्ट आली, ती महत्वाची गोष्ट आहे की अंताजी मानकेश्वर आपल्याला माहिती आहेत, पेशवाईच्या काळामधले महत्वाचे होते. तर त्यांचे चिरंजीव व्यासराय म्हणून होते, आणि त्यांनी खंडोबांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. म्हणजे बघा ना आता, आणि तिथून आणि ते मान्य झाले, निळोबांचे स्वतःचे पुत्र भिवजी बाबा यांना इथे मान्य झालं. ते म्हणतायत व्यासरायांना, भिवजी बाबा, संख्या झाली अवतारांची, आता ऐक संप्रदायाची, प्रथम मच्छिंद्रनाथाची, गुरु माऊली श्री शंकर, मच्छिंद्रापासून बरवे, तुझपर्यंत शिष्य 11वे, ऐसे ऐकून तेथवे, धन्य म्हणे व्यासराय. म्हणजे बहुतेक खंडोबांनी सांगितलेली परंपरा व्यासरायाला आहे. तर असा तो मुद्दा आहे. ही निळोबांची परंपरा आहे. आणि मग त्या पद्धतीने आपण पाहतो की ते आत्ता घ्यायचं. पण आता झालं काय माहिती का, हे बा, व्यासरायांची परंपरा असेल, खंडोबांची असेल, किंवा आणखी कोणाची असेल, ती मंडळी वारकरी संप्रदायाशी एकरूप नाही होऊ शकली. म्हणजे हा त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग एकरूप कोण होऊ शकलं, मग हे शंकरस्वामी आणि वास्कर
हे एक वारकरी संप्रदायाशी एकरूप झाले. त्यामुळे त्यांच्याकडनं ती परंपरा वाढली आणि ही असून त्यांना पुढे काही नेता आली नाही. हा त्यातला मला मुद्दा वाटतो. आणखीन एक परंपरा होती खरं तर वारकरी संप्रदायाची, म्हणजे दळवांच्याही पूर्वीची. बहिणाबाईंची एक शिष्य होते दीनकवी, पण त्यांचीही काही पुढे परंपरा वाढलेली नाही. कदाचित त्याचं कारण मला हे दिसतं की ही मंडळी त्यांची शिष्य वगैरे झाली, परंतु वारकरी संप्रदायाशी एकरूप होणं अवघड असतं तसं तर, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तुमच्या विशेषतः जातीय मुद्दे वगैरे बाजूला ठेवावे लागतात. त्यांना ठेवता येत नाही, ते नाही पुढे नेऊ शकत परंपरा. हा तो मुद्दा आहे. पण एनिवे त्या सगळ्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे एवढं सांगायचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या पश्चात ज्यांनी ज्यांनी वारकरी संप्रदायाचं भजन केलं सावकाश, त्याच्यामध्ये निळोबाराय हे अग्रगण्य आहेत. आणि निळोबांच्या पश्चात वास्करांच्या वगैरे माध्यमातून जी मंडळी पुढे गेली त्यांचंही या संप्रदायाच्या संबंधाचं मोठं योगदान आहे. त्या सगळ्यांना या निमित्ताने मी अभिवादन करतो. धन्यवाद.